सिद्धू, काय रे? बापरे, किती दिवसांनी माझा देवळातला मित्र भेटतोय मला. काय रे, काय झालं? चेहरा का असा आहे? काकू तुम्हाला खरं सांगू का, मलाच माहित नाही मी ते कशाला आलोय. काय झालं बाळा, मला सांग ना. काकू राहू द्या ना, मी नाही सांगू शकत तुम्हाला. बरं, मला नको सांगूस. देवाच्या दारात आल्यास देवाला तर सांगशील. देवावरनं तर माझा विश्वासच उडालाय आता. असं का म्हणतोयस बाळा? बरं, ये बस 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 ये. तुला माहितीये का सिद्धू, अरे आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देवालाच ठाऊक असतं आणि तोच आपल्यासाठी सगळं छान करत असतो बघ. हा, आता त्याची करण्याची पद्धत, देवाचा मार्ग तो आपल्याला कळत नसतो हे खरं. आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते, आपल्याला न आवडणारी घडते, तेव्हा आपल्या मनात प्रश्न उभे राहतात. मग आपण देवावर चिडतो, रागावतो की माझ्या बरोबरच असं का होतंय, माझ्या आयुष्यातच असं का घडतंय. तुला एक सांगू का, सुरुवातीला काही बाबतीत आपल्याला त्रास होतो, पण पुढे त्याच मार्गावर आपल्यासाठी सुख आणि शांती देवाने ठेवलेली असते बघ. खरं सांगू का, माझ्या आयुष्याचा अनुभव तरी असाच आहे. मग काकू हा सगळा त्रास कसा सहन करायचा? सोपं आहे. आपण आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहायचं. काय 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 सोप्या भाषेत सांगू तुला, तू सिनेमा बघतोस ना, पिक्चर बघायला जातोस ना, मग तो पिक्चर आपण 3 तास बघतो तेव्हा त्यातल्या किती गोष्टींचा आपण विचार करतो. म्हणजे हिरो, हिरोईन, विलन किंवा त्या सिनेमात जे काही घडलं त्याबद्दल किती काळ विचार करतो. ते 3 तास किंवा सिनेमा संपल्यानंतर एक काही काळ. मग मात्र सगळं विसरून आपण आपल्या आयुष्यात आपल्या कामाला लागतो, बरोबर? तसंच आहे ना, आपण ना आपल्या आयुष्याकडे त्या प्रेक्षकासारखं पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग रागा होणार नाही, फार चिडचिड होणार नाही. म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते जरी आपल्याला आवडलं नाही तरी आपण विश्वास ठेवायचा देवावर की पुढे जाऊन देव सगळं छान करणार आहे आपल्या आयुष्यात. बघतोयस काय, प्रवचन संपलंय माझं. जे काकू प्रवचनाचा का माहित नाही, पण आता जे तुम्ही बोललात ना, ऐकून जाम भारी वाटलं. म्हणजे अख्खा माझा मूडच पलटला. एक मिनिट काकू,